श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज आपण नवीन दशकाची सुरुवात करत आहोत। दशक 9वा, समास पहिला। या संपूर्ण दशकाचं नाव गुणरूपाचा हा दशक असा म्हणून ओळखला जातो। या दशकाचा थोडा परिचय व्हावा म्हणून आपण थोडं चिंतन करूया। श्री समर्थांनी यामध्ये गुणरूप निरूपण असं या समासाचं नाव दिल्यामुळे या समासामध्ये संपूर्ण दशकाचा विचार जर आम्ही केला तर या दशकामध्ये जरी गुण आणि रूपाचं निरूपण केलं असलं तरी सुद्धा या दशकाच्या गुणरूप निरूपणामध्ये 6वा समास असा आहे की ज्यामध्ये या गुणरूपाचं वर्णन समर्थांनी केलं। गुण किती हो असा प्रश्न जर कोणी विचारला तर याचं उत्तर आम्हाला त्रिगुण हा डोळ्यासमोर येतात। रज, तम आणि सत्व अशा प्रकारचे 3 गुण या संबंध विश्वामध्ये आहेत। या विश्वातील असलेल्या त्रिगुणांमध्ये समर्थांच्या मते संपूर्ण विश्व एक शुद्ध जाणीवेने भरलेला आहे। हे संबंध विश्व यामध्ये एक शुद्ध जाणीव विद्यमान आहे आणि त्यामुळे सत्वगुण याला विशेष महत्त्व आहे। सत्वगुणाच्या माणसाच्या जीवनात ही शुद्ध स्वरूपाची जाणीव पूर्णपणे भरलेली असते, ती त्यामध्ये ती प्रगट झालेली असते। रजगुणाच्या बाबतीत मात्र असं होत नाही। रजगुणी माणसाला जाणीवेचं आणि नेणिवेची या दोघांनाही सारखे गुण दिलेले आहेत। 50% जाणीव आणि 50% नेणीव। आणि दुसऱ्या बाजूला रजोगुणी नंतर तमोगुणी माणसाचा विचार जर आम्ही केला तर तमोगुणामध्ये मात्र जाणीवेची बाजू अजिबात नसते, परंतु नेणिवेच्या बाजूमध्ये तो अधिक असतो। श्री समर्थांनी या समासामध्ये सत्वगुणी माणसाने आपली साधना अखंड ठेवल्यास परब्रह्म स्वरूपाची जाणीव त्याला होते आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त सत्वगुण संपादन केले पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात। या समासामध्ये तो मनुष्य भाग्यवान आहे की ज्याच्याजवळ सत्वगुणाची संपत्ती जास्त आहे। कोणाला संपन्न म्हणावं
तर जो सत्वगुणी आहे, ही जाणीव ज्याच्या जो शुद्ध स्वरूपाची जाणीव ज्याच्या जो जास्त आहे, तो भाग्यवानही आहे आणि तो सर्वात संपन्न देखील आहे. म्हणून आम्ही मानवदेह धारण केल्यानंतर या शुद्ध स्वरूपाची जाणीव आमच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी आध्यात्मिक उपक्रम आहेत. यातून आम्हाला आमची शुद्ध स्वरूपाची जाणीव होऊ लागते. श्री समर्थांनी या गुणरूप नामामध्ये दशक 9 आणि समास पहिला यामध्ये श्री समर्थ भगवंताचे रूप कसं आहे, भगवंताचे नेमके गुण कोणते आहेत याचं वर्णन समर्थ यामध्ये प्रश्न उत्तराच्या पद्धतीने देत आहेत. आपल्याला सर्वांना दीर्घोत्तरी प्रश्न आणि उत्तर माहिती आहेत, लघुत्तरी माहिती आहेत, परंतु समर्थांनी इथे वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या पद्धतीने प्रश्न विचारला गेला आहे आणि समर्थांनी सुद्धा त्याचं नेमकं उत्तर दिलेलं आहे, त्याचा विस्तार केलेला नाही आहे. एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं आहे. श्री समर्थ कसे उत्तर देतात, पहिल्या चरणामध्ये किंवा आम्ही पहिल्या ओवीमध्ये प्रश्न विचारला आहे, तर दुसऱ्या ओवीमध्ये उत्तर दिलेलं आहे. ते कशा पद्धतीचं आहे, फार सुंदर दिलेलं आहे, ते आपण ऐकूया. श्रीराम समर्थ श्रीराम. परमेश्वर कसा आहे या प्रश्नाचं उत्तर समर्थ इथे देतात आहे. शिष्य पहिला प्रश्न विचारतात, समर्थ उत्तर देतात. श्रीराम समर्थ श्रीराम. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. समर्थ म्हणतात आहे, निर्विकार म्हणजे आकार नाही, निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी श्रीराम. प्रश्न विचारला, एक्झॅक्ट त्याचं उत्तर दिलं. निराकार, समर्थ म्हणतात निराकार म्हणजे आकार नाही, निराधार आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, आणि कोणाला, परब्रह्मासी. भगवंताचं स्वरूप आम्हाला जाणायचं जर असेल तर समर्थ म्हणतात तो भगवंत, तो परब्रह्म निराकार आहे, तो कुठल्या आकारामध्ये बंदिस्त नाही. तुम्ही त्याला आकार दिला आहे. आम्ही नानाविध प्रकारच्या देवांच्या मूर्त्या तयार करतो, त्या भगवंताला तिथे आम्ही प्रतिष्ठित करतो. तिथे भगवंत आहे म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो, परंतु हा परब्रह्म मात्र कुठल्याही आकारामध्ये नाही, तो एका ठिकाणी नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे निराधार म्हणजे काय. समर्थ उत्तर देतात आहे, निराधार म्हणजे ज्याला आधार नाही. कोणाच्या आधाराने तो भगवंत नाही आहे, उलट भगवंताच्या आधाराने सबंध विश्व आहे. निर्विकल्प म्हणजे काय, म्हणजे भगवंताला निर्विकल्प असं म्हटलेलं आहे. समाधीचा प्रकार आहे निर्विकल्प समाधी. निर्विकल्प म्हणजे ज्याची कल्पना केल्या जाऊ शकत नाही. भगवंत कसा आहे हे बुद्धीचं क्षेत्र नाही, हे मनाचं क्षेत्र नाही, त्यामुळे आम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून भगवंताला निर्विकल्प असं म्हटलं आहे. शिष्य म्हणतात आता पुढे आमचा अजून एक प्रश्न आहे, निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. शिष्य उभा राहतो आहे आणि प्रश्न विचारतोय की महाराज मला सांगा निरामय म्हणजे काय. समर्थ म्हणतात निरामय म्हणजे जिथे जल नाही, जलमय नाही त्याला निरामय असं म्हणतात. निराभास म्हणजे काय महाराज.
समर्थ म्हणतात निराभास म्हणजे भास नाही. निरावयव म्हणजे काय? समर्थ म्हणतात निरावयव म्हणजे ज्याला अवयव नाहीत. कोणाला? परब्रह्मासी. सगळा संबंध परमेश्वराशी आहे. आम्ही जी परमेश्वराची कल्पना करतो त्या कल्पनेमध्ये भगवंत नाही आहे. भगवंत त्या पलीकडे आहे, परब्रह्म त्या पलीकडे आहे. आणि म्हणून समर्थांनी या परब्रह्माचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं आहे निरामय म्हणजे जलमय नाही. जसं आम्ही सुवर्णमय म्हणतो, मृण्मय म्हणतो, तसा निरामय शब्द आहे. निष्प्रपंच म्हणजे काय? निष्कलंक म्हणजे काय? निरोपाधी म्हणजे काय? मज निरोपावे श्रीराम. समर्थ म्हणतात परब्रह्म कसा आहे? तो निष्प्रपंच आहे, त्याला प्रपंच नाही. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही. निष्कलंक म्हणजे कलंक नाही. निरोपाधी म्हणजे उपाधी नाही. परब्रह्मासे श्रीराम. परब्रह्म कसा आहे? अजून एक शिष्य विचारतो, महाराज अजून एक मला प्रश्न पडला आहे. निरोपम्य म्हणजे काय? निरालंब म्हणजे काय? निरापेक्ष म्हणजे काय? मज निरोपावे श्रीराम. समर्थ म्हणतात निरोपम्य म्हणजे उपमा नाही. उपमाच देत नाही. परमेश्वर कोणासारखा आहे? हो, तो त्याच्यासारखाच आहे, त्याच्यासारखा दुसरा नाही. म्हणून त्याला कोणाचीच उपमा सहन होत नाही, कारण तो सर्वांपेक्षा भिन्न आहे. निरालंब म्हणजे आलंबन नाही. निरापेक्ष म्हणजे अपेक्षा नाही. परब्रह्मासी श्रीराम. अवलंब या शब्दाचा अर्थ आधार. त्याला आधार नाही आहे. समर्थ म्हणतात निरंजन म्हणजे, शिष्य प्रश्न विचारतात निरंजन म्हणजे काय? निरंतर म्हणजे काय? निर्गुण म्हणजे काय? मज निरोपावे श्रीराम. समर्थ उत्तर देतात निरंजन म्हणजे जनची नाही. निरंतर म्हणजे अंतर नाही. निर्गुण म्हणजे गुणची नाही. परब्रह्मासी श्रीराम. किती सुंदर समर्थांनी परब्रह्माचं वर्णन केलं आहे हो. कल्पना करा, निरंजन म्हणजे काय? समर्थ म्हणतात जिथे जन नाही आहे, जनाचा संबंध नाही आहे. निरंतर म्हणजे काय? जिथे अंतर नाही आहे. भगवंत हा निरंतर आहे, तो अखंड आहे. निर्गुण म्हणजे काय? उत्तर देतात निर्गुण म्हणजे गुणची नाही. आम्ही निर्गुण म्हणजे गुण नाही, कारण गुण हे नाशिवंत आहेत. म्हणून भगवंताला निर्गुण असं म्हटलेलं आहे. जेव्हा त्याला गुणात आपण आणतो तेव्हा तो सगुण होतो, आणि सगुणाला शेवट आहे. निर्गुण हे निरंतर आहे. निसंग म्हणजे काय? निर्मळ म्हणजे काय? निश्चळ म्हणजे काय? मज निरोपावे श्रीराम. निसंग म्हणजे संगची नाही. निर्मळ म्हणजे मळची नाही. निश्चळ म्हणजे चळत नाही. परब्रह्मासी श्रीराम. परब्रह्म कसा आहे? तर ते निसंग आहे. त्याला तो कोणाच्या संगाला राहू शकत नाही. ते निर्मळ आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मळ राहू शकत नाही. ते निश्चळ आहे, याचा अर्थ त्याचं चळन होऊ शकत नाही. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ढळू शकत नाही. असं हे परब्रह्म स्वरूप आहे. निशब्द म्हणजे काय? निर्दोष म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय? मज निरोपावे श्रीराम. समर्थ उत्तर देतात निशब्द म्हणजे शब्दची नाही. भगवंताला कुठला शब्द? तुम्ही त्याला शब्द लावा.
तुम्ही त्याला कुठल्या नावाने पुकारायचं आहे तर पुकारा, पण तो या सगळ्या नामाच्या पलीकडे आहे म्हणून त्याला नामातीत म्हटलं आहे. निर्दोष म्हणजे दोषची नाही. भगवंत निष्कलंक जसा आहे तसा तो निर्दोष आहे, त्याला कुठलाही दोष नाही आहे. निवृत्ती म्हणजे वृत्तची राही. निवृत्ती या शब्दाचा अर्थ तिथे वृत्ती शिल्लक नाही, त्याला निवृत्ती असे म्हणतात. परब्रह्मासी श्रीराम. निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निष्कर्म म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. समर्थ म्हणतात निष्काम म्हणजे कामची नाही, ते काम नाही आहे तिथे. निर्लेप म्हणजे लेप नाही, निष्कर्म म्हणजे कर्म नाही. परब्रह्मासी श्रीराम. परब्रह्माला ते निष्काम आहे, ते निर्लेप आहे, ते निष्कर्म आहे, अशा प्रकारे परब्रह्माचं स्वरूप आहे. निर्लेप म्हणजे जे त्याच्याजवळ गेले त्याचा कुठलाही संग, कुठल्याही प्रकारची बाधा त्या भगवंताला किंवा त्या परब्रह्माला लागू होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आकाश हे जसं निर्लेप आहे, आम्ही निर्लेप हा शब्द व्यवहारात कितीदा तरी वापरतो, त्या निर्लेपप्रमाणे भगवंताला कशाचाही लेप लागू शकत नाही. निष्कर्म आहे म्हणजे कर्मबाधा ही भगवंताला नाही. कर्म करून सुद्धा अकर्ता आहे आणि कर्ता असून सुद्धा अकर्ता आहे. अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. समर्थ म्हणतात अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते श्रीराम. अतिशय सुंदर वर्णन परब्रह्माचं अतिशय थोडक्या शब्दात केलेलं आहे. ते म्हणतात ते अनाम्य म्हणजे नाम नाही. परब्रह्माला आम्ही नाव कोणतं द्यावं, त्याला राम म्हणावं, कृष्ण म्हणावं, कुठल्या नावाने आम्ही त्याला पुकारावं. सहस्रनामामध्ये कोणी एक, स्मरता होत असे सार्थक. सहस्रनामामध्ये कोणी एक, स्मरता होत असे सार्थक. भगवंताचे सहस्रनाम आहेत, पण तरी सुद्धा भगवंत हा नामातीत आहे आणि म्हणून इथे म्हटलं आहे तो अनाम्य आहे. नाम नाही त्याला, आम्ही त्याला नामकरण केलेलं आहे. आम्हाला ते कळत नाही, ते त्याची ओळखी व्हावी म्हणून आम्ही कोणी त्यांना ब्रह्म म्हटलं, कोणी त्याला सद्वस्तू म्हटलं, कोणी त्याला राम म्हटलं, कोणी कृष्ण म्हटलं, कोणी आपापल्या पंथा आणि धर्माप्रमाणे त्याला नामकरण केली. पण हे सगळे नामसुद्धा त्याला त्याच्यापर्यंत जाऊन पोचू शकत नाहीत, कारण तो अनाम्य आहे, त्याला नाम नाही. ज्याप्रमाणे माझं नाव हे मला कोणीतरी देव केलेलं आहे, तसं भगवंताला सुद्धा कोणीतरी नाव ते देव केलं आहे. त्याला देव म्हणा, ईश्वर म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, कुठल्याही नामाने तुम्ही पुकारा. तुम्ही ज्या नामाने पुकाराल तो तुमच्याकडे येईल, पण तो त्या नामाच्या पलीकडे आहे, लक्षात घ्या. तुमचा परिचय कुठल्या नामाने त्याच्याशी आहे ते नातं तुम्ही त्याच्याशी लावा. म्हणून भगवंत अनेक भक्तांचा तो सखाई झाला आहे, अनेक भक्तांचा तो स्वामी झालेला आहे, अनेक भक्तांचा तो मित्रही झालेला आहे, अनेक भक्तांचा तो भगवंतही झालेला आहे. तो कुठल्याही नात्याने तो भगवंत धावत येईल. इतकाच नाही तर भक्ताचा तो दाससुद्धा झालेला आहे. काय सांगायचं, जनी संगे दळणे दळसी. भगवंत प्रगट झाला आणि जनाबाईला ते दळणसुद्धा दळू लागला. संत सावता माळ्यांच्या बरोबर त्या भगवंताने मोठ हाकण्याचं काम केलं. आमच्या संत गोरोबा महाराजांच्या बरोबर त्यांनी तिथे मातीचं चिखलसुद्धा तुडवण्याचं त्यांनी काम केलं. भगवंत कुठल्या रूपाने भगवंत आम्हाला सहाय्य करेल ते सांगता येत नाही, कारण तो कुठल्या नामामध्ये बंदिस्त नाही आहे. पण तुम्ही कोणत्या नामाने त्याला पुकारावं यालाही काही बंधन नाही आहे.
इतकं स्वातंत्र्य भगवंताने भक्ताला दिलेलं आहे. तू कुठल्याही नावाने पुकार, मी तुझ्यासाठी हजर आहे. तू राम म्हटलं तरी तोच भगवंत धावत येणार आहे. तुम्ही कृष्ण म्हटलं तरी तोच भगवंत धावत येणार आहे. त्या भगवंतामध्ये काही भेद नाही. तो सर्वांसाठी एक आहे. जो आणि एक आहे तोच भगवंत आहे. जो अनेक रूपाने नटला आहे त्याला भगवंत कसं म्हणावं? त्याचे रूप आम्ही भिन्न केले आहे. हा भेद आम्ही केलेला आहे. भगवंत हा अभेद आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो आहे, त्याचं ते सामर्थ्य आहे, पण तो मात्र एक आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की त्याला नाव नाही. अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही. आम्ही भगवंताचे जन्म करतो म्हणून लक्षात घ्या, परब्रह्माचा जन्म आम्ही साजरा करत नाही. आम्ही जन्म कोणाचा साजरा करतो? तर अवतारी पुरुषांचा जन्म साजरा करतो. ते स अवतरती म्हणून अवतार हा शब्द आलेला आहे. ते येतात म्हणून त्यांना अवतार म्हटलं. भगवंत त्या रूपाने आला म्हणून त्याला आम्ही राम म्हटलं, म्हणून राम जन्म. तो भगवंत भगवान कृष्णाच्या रूपाने आला म्हणून आम्ही म्हटलं कृष्ण जन्म. तो भगवंत हनुमंताच्या रूपाने आला म्हणून हनुमान जन्म. तो भगवंत दत्त रूपाने आला म्हणून दत्त जन्म. तो भगवंत ज्या रूपाने आला आहे त्या रूपाचं नाम आम्ही त्याला देतो आहे. म्हणून भगवंताला मुळामध्ये तो अजन्म आहे. मग तरी त्याचा जन्म का साजरा करावा? कारण तो परब्रह्म जन्म घेतो आहे या रूपाने, म्हणून या रूपाला आम्ही अवतार हा शब्द वापरलेला आहे. म्हणून राम हा भगवंताचा अवतार आहे असं म्हटलं आहे. भगवान कृष्ण हे भगवंताचे अवतार आहे असं म्हटलेलं आहे. राम आणि कृष्ण असेल किंवा कुठल्याही प्रकारची आम्ही अवतारी पुरुषांची नावं घेतो, ते भगवंताचे अवतार आहे. म्हणून इथे लक्षात घ्यावं, तो मुळात अजन्म आहे. अरे जो अजन्म आहे म्हणूनच तो अमर आहे. जो जन्म घेतो तो मरतो, जो येतो तो जातो, जो आला तो गेला. मग भगवंत असा येऊ शकत नाही, भगवंत जाऊ शकत नाही. जो प्रगट होतो तो गुप्त होतो. पण भगवान श्रीराम हे प्रगट झाले आणि म्हणून गुप्त झाले. ते आले म्हणून गेले. पण भगवंत हा कायम आहे, त्याला आम्ही परब्रह्म म्हटलेला आहे. तुम्ही म्हटलाय एवढं शब्द वापरू आपण त्याला. कोणीतरी म्हटलाय, काहीतरी म्हणणं भाग आहे त्याला, कुठलं तरी नाव देणं आहे की नाही, म्हणून त्याला आम्ही ते नाव दिलं. आमच्या आकलनाच्या पलीकडे त्याची शक्ती आहे, आपल्या आकलनाच्या पलीकडे तो आहे, म्हणून काहीतरी त्याला आम्ही संबोध देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्याला नामकरण केलेलं आहे. कोणी त्याला शक्ती म्हटलेला आहे, कुठल्याही रूपाने तो प्रगट झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते श्रीराम. भगवंत हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, भगवंत हा अप्रत्यक्ष आहे. म्हणून अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही. तो आमच्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणून त्याला प्रत्यक्ष नाही असं म्हटलेलं आहे. आमच्या मध्ये ती क्षमता नाही आहे, या डोळ्यांना ती क्षमता नाही आहे, म्हणून त्या डोळ्याच्या क्षमतेत तो बसत नाही, म्हणून त्याला अप्रत्यक्ष म्हटलेलं आहे. तो ज्ञानचक्षुनी पाहावा लागतो, तो चर्मचक्षुनी दिसायचा नाही. मग ते ज्ञानचक्षु प्रकट झाले की तो आहे हे दिसण्यासाठी सुद्धा तुम्हाला जे ज्ञानचक्षु तुम्हाला प्राप्त झाले त्याच्याने मीच परब्रह्म याची जाणीव होते. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षो म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. प्रत्येक शब्दावर थांबून बोलावं असं वाटते. अगणित म्हणजे गणित नाही, त्याला काय मोजता येते का हो?
1 2 3 4 कुठल्याही गणित आहे, त्याला अगणित आहे. भगवंत नाही अशी जागा नाही, जसा वारा नाही अशी जागा नाही आहे, आकाश नाही अशी जागा नाही आहे. जसं आकाश हे सर्वत्र व्याप्त आहे, वारा हा सर्वत्र गोचर आहे, तो सगळीकडे फिरतो आहे. वायू सर्वत्र गो महान, वारा सर्वत्र वाहतो आहे. त्याप्रमाणे हा भगवंत सुद्धा सर्वत्र आहे, त्याला मोजता येणार नाही, तो अगणित आहे. अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयची नाही, परब्रह्माचे श्रीराम. तो अक्षय शब्द वापरला आहे. भगवंत अक्षय आहे, त्याचा क्षय होऊ शकत नाही, नाश होऊ शकत नाही. ज्याचा नाश होतो त्याला भगवंत कसं म्हणावं? जे नष्ट होते तिला माया म्हणावं, जी संपते तिला माया म्हणावं. ही माया ही ब्रह्माची लीला आहे. म्हणून तो अक्षय आहे, तो नष्ट होत नाही. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. मला सांगा महाराज. समर्थ म्हणतात अरूप म्हणजे रूपची नाही. भगवंताला कुठलं रूप आहे हो? तो काळा आहे की गोरा आहे? तो जसा आहे तसा आहे, त्याला रूप नाही आहे. पाण्याला कोणता रंग सांगता येत नाही, तसा तो सुद्धा अरूप आहे. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही. जो आमच्या लक्षाने लक्षत नाही, आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर तो दिसत नाही. अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी श्रीराम. तो अनंत आहे, त्याला अंत नाही, त्याचा शेवट नाही. ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट असतो, ज्याची सुरुवात माहीत नाही त्याचा शेवट सुद्धा नाही. अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अतर्क्य म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळत नाही, अतर्क्य म्हणजे तर्क नाही, परब्रह्म ते श्रीराम. ते परब्रह्म आम्हाला अपार आहे, याचा अर्थ त्याच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही. अढळ आहे याचा अर्थ ते ढळत नाही, ते कायम आहे. अतर्क्य म्हणजे ज्याचा तर्क करता येत नाही, असं ते परब्रह्म आहे. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. समर्थ उत्तर देतात अद्वैत म्हणजे द्वैत नाही, त्याच्यात दोन प्राण नाही, तो एकटा आहे, द्वैत नाही, अद्वैत आहे. अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे छेवत नाही, परब्रह्म ते श्रीराम. अछेद्य म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद्य म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. समर्थ एका शब्द उत्तर देतात. अछेद्य म्हणजे छेदना नाही, तो तोडला जाऊ शकत नाही. अदाह्य म्हणजे जळेना, तो जळू शकत नाही. अक्लेद्य म्हणजे कालवेना, परब्रह्म ते श्रीराम. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावक, न चेनम क्लेद्ययन्त्यापो, न शोषयति मारुतः श्रीराम. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये याचं वचन दिलेलं आहे. त्याचंच जणू काही हे अगदी जसे तसं भाषांतर आहे. समर्थ म्हणतात आहे की भगवंत कसा आहे हो, तर त्याला छेदता येत नाही, त्याला जाळता येत नाही, ज्याला कालवता येत नाही, असं ते परब्रह्म तत्व आहे. असं परब्रह्म तत्व, परब्रह्म म्हणजे सगळा परते, तयास पाहता आपण ते. सगळ्यांना जेव्हा आम्ही पाहू लागतो तेव्हा परब्रह्म दिसलं की असं लागते की आम्ही स्वतः परब्रह्मच आहोत. हे कळे अनुभवा मते, सद्गुरू केलिया श्रीराम. सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर हे सगळं कळू शकते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास प्रथम श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे सद्गुरू करा, सद्गुरूला शरण जा. हे परब्रह्म स्वरूप आम्ही स्वतः आहो याची अनुभूती होईल. समर्थ याचं वर्णन अप्रतिम पुढे करतात आहे स्पष्टीकरणासाठी. तो आपण भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो.
आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.